चोळप्पा महाराज हे स्वामी समर्थांचे अत्यंत विश्वासू आणि अनन्य भक्त होते. स्वामी जेव्हा पहिल्यांदा अक्कलकोटला आले तेव्हा ते चोळप्पांच्याच घरी वास्तव्यास होते. मणूर गावात पटकीची म्हणजेच कॉलरा या महामारीची मोठी साथ आली होती, ज्याची लागण चोळप्पा यांना झाली. त्यांना तीव्र ताप भरला होता. असे मानले जाते की चोळप्पा यांची तडफड स्वामींना बघवेनाशी झाली होती आणि त्यांनी चोळप्पांचा तो ताप स्वतःच्या अंगावर घेतला होता. चोळप्पा यांचा मृत्यू अश्विन शुद्ध नवमीला म्हणजेच इसवी सन 1877 मध्ये झाला. त्यांच्या निधनावेळी स्वामींचे दुसरे भक्त बाळाप्पा यांनी स्वामींचे चरणतीर्थ चोळप्पांच्या मुखात घातले होते. चोळप्पा मरण पावण्याच्या आधीच चोळप्पाने त्याच्या वाड्यातच स्वामींच्या समाधीची जागा ठरवून स्वामींची समाधी बांधून ठेवली होती.